नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षरवत्या विद्यार्थ्यांच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये 89 फार्मसी कॉलेजांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। जे प्रथम वर्ष 2025-26 अकॅडमिक इयर आहे, यामध्ये 89 फार्मसी कॉलेजेसना यामध्ये प्रवेश बंदी DTE कडून PCI कडून घालण्यात आलेली आहे। आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर कॉलेजेस प्रवेशबंदी जर DTE करत असेल तर नक्कीच यामागे मोठं कारण हे असू शकतं असं तुम्हाला वाटत असेल तर हो मित्रांनो, आपण संपूर्ण प्रकरण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि तुमचं कॉलेजचं नाव जे व्हिडिओ विद्यार्थी बघत आहे यामध्ये आहे की नाही हे मला कमेंट करून नक्की आपण कळवावं। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो बघा, 89 फार्मसी कॉलेजेसमध्ये प्रवेशबंदी करण्यात आलेली DTEने असं परिपत्रक जारी केलेलं आहे। यामध्ये 71 D फार्मसी कॉलेजेस आहे, 18 B फार्मसीचे कॉलेजेस आहे ऑल महाराष्ट्रामधून। त्यामध्ये काही विदर्भातील सुद्धा कॉलेजेस आहे, काही बुलढाण्यामधील कॉलेजेस आहे, तालुका प्लेसेसवरतील। तर लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता। ही जी लिस्ट आहे ही PCIच्या वेबसाईटवर ऑफिशियली दिलेली आहे की कोणकोणते कॉलेजेस बॅन करण्यात आलेले आहे, प्रवेश बंदी यावरती घालण्यात आलेली आहे 2025 आणि 26 या वर्षाकरता। सोबतच माझ्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा ही पूर्ण लिस्ट मी अपलोड केलेली आहे, तुम्ही जाऊन तिथे ती घेऊ शकता। टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मेन मुद्द्यावरती येऊया आपण की महाराष्ट्रामध्ये आपण बघत असाल की हे प्रकरण का बरं एवढं गाजत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी जसं DED BEDचे खूप जास्त कॉलेज झाले होते आणि नंतर खूप जास्त विद्यार्थी पासआउट झाले, नंतर बेरोजगारी निर्माण झाली। सेम इंजिनिअरिंगसोबत तसंच किस्सा घडला आणि सेम आता फार्मसीसोबतसुद्धा हे जे संस्थाचालक आहे किंवा राजकारण लोक आहे यांनी पूर्ण वाटोळ या फार्मसीचं केलेलं आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये कॉलेजेस ओपन करून। का बरं? ज्या ठिकाणी क्वांटिटी वाढते त्याच ठिकाणी नक्कीच क्वालिटी कॉम्प्रोमाइज कुठेतरी होतं। तर याही ठिकाणी सेम तसंच प्रकार घडलेला आहे। क्वांटिटी वाढवण्याच्या नादामध्ये क्वालिटी इथे कमी झालेली आहे। आपण बघू शकता, अगोदर जे फार्मसी कॉलेजमधून डिग्री काढणं म्हणजे एवढं अवघड जायचं ना। इवन माझ्या जेव्हा मी पासआउट झालो त्यावेळेला सुद्धा एकदम बोटावर मोजणे इतकीच कॉलेजेस होती। मात्र आता बुलढाणासारख्या ठिकाणी 8-8, 7-7 कॉलेज हे नवीन ओपन होत आहे। अकोला असेल, सर्वीकडे ऑल महाराष्ट्रात सेम स्थिती निर्माण झालेली आहे। तर यामध्ये झाले काय, जसे फार्मसी कॉलेजेस वाढले तसा DTEने एक इन्स्पेक्शन स्टार्ट केलं। DTEचं म्हणणं होतं की एक आपण फार्मसी कॉलेजेसचं इन्स्पेक्शन करूया। आता इन्स्पेक्शनमध्ये नेमकं काय बघतात हे लोक, तर इन्स्पेक्शनमध्ये बघतात की बेसिक ज्या नीड्स आहे, बेसिक ज्या फॅसिलिटीज आहे जे कॉलेज प्रोव्हाइड करतं विद्यार्थ्यांना, ते योग्यरित्या ते प्रोव्हाइड करत आहे की नाही यासाठी हे इन्स्पेक्शन स्टार्ट करतात। आता यामध्ये बेसिक थिंग्स एकदम की यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित आहे का, कॉलेज कॅम्पस व्यवस्थित आहे का, बिल्डिंग जे इमारत आहे ती चांगली आहे का, की पत्राच्या एखाद्या रूममध्ये हे कॉलेज ओपन आहे, चालू आहे, किंवा तिथे लायब्ररी आहे का, लायब्ररीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये बुक्स आहे का, त्यानंतर हायली क्वालिफाय इथे स्टाफ आहे का, किंवा मुबलक प्रमाणामध्ये जेवढी रिक्वायर ॲज पर PCI नॉर्म्स आहे तेवढा टीचिंग स्टाफ आहे का, हे बघण्याचं काम DTE करते, PCI करते। बॉईज कॉमन रूम्स आहे का, गर्ल्स कॉमन रूम्स आहे का, जे लॅब्स आहे तिथं इक्विपमेंट आहे का सर्व विद्यार्थ्यांना पुरेल अशी। बिकॉज आपण विद्यार्थी मित्रांनो 1 लाख रुपये फीज आपण देतो कॉलेजेसला, मग कॉलेजेस त्या स्वरूपामध्ये बेसिक फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं हे कॉलेजेसचं काम आहे। तर या गोष्टी जेव्हा सर्व चेक केल्या, DTEने इन्स्पेक्शन लावलं तर कुठे ना कुठे त्रुटी इथे DTEला आढळल्या आणि DTEने नुसतं 89च नाही तर 174 कॉलेजेसला अगोदर दिनांक कधी 26 ऑगस्ट 2025ला DTEने कारणे दाखवा नोटीस बजावली सर्व कॉलेजेसला। 174 कॉलेजेसमध्ये ह्या ज्या गोष्टी आहे इथे कुठेतरी कमतरता DTEला आढळली, त्यानंतर कारणे दाखवा नोटीस DTEने बजावली 174 फार्मसी कॉलेजेसला। आता झालं यामध्ये काय, यांना कारणे दाखवायची होती DTEला की आम्ही असं सांगतो की तुमच्या कॉलेज कॅम्पसमध्ये या त्रुटी आहे, तुमचं काय म्हणणं आहे। मग ज्या कॉलेजेसनी रिप्लाय पाठवले किंवा लगेच सुधारणा करून घेतलं तर DTEने त्यांना सोडलं आणि 89 कॉलेजेस असे आढळले की ज्यामध्ये इन्स्पेक्शन झाल्यानंतर सुद्धा
त्रुटी जशाच तशा त्यांना आढळून आल्या। त्यामुळे DTने काय केलं, 89 फार्मसी कॉलेजेसवरती प्रवेश बंदी 2025-26 या अकॅडमिक इयरमध्ये कंप्लीटली घातली आणि याचं जे लिस्ट आहे ही PCIच्या वेबसाईटवरच जारी केली, म्हणजे कोणालाही कन्फ्युजन होण्याचं काम नाही। तर ही लिस्ट मी व्हिडिओच्या एंडला पूर्ण स्क्रोल करून दाखवेल तुम्हाला कोणकोणते यामध्ये कॉलेजेस आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे बघितलं की या कारणांमुळे या कॉलेजेसना नेमकं प्रवेश बंदी घालण्यात आलेली आहे। मात्र आता आपण बघूया की नेमके मेजर जे कारणं आहे जे मी रीड केले, जे DTने इन्स्पेक्शन केलं, ज्या इन्स्पेक्टरनी सबमिट केलेले आहे की या कारणांमुळे या कॉलेजेसवरती प्रवेश बंदी करण्यात आली। तर एक सविस्तर तुम्हाला छोटीशी वाचून दाखवतो फक्त, जे की तुमच्याही जे फार्मसीला विद्यार्थी असतील तेही म्हणतील की अरे यार हे तर खरंच आहे, हे आपल्या कॉलेजेसमध्ये नव्हते ह्या फॅसिलिटी, म्हणूनच DTने यांच्यावरती ॲक्शन घेतलेली आहे। तर बघा, कॉलेजेस का बॅन करण्यात आली, तर त्याचे मुख्य कारण 30% समजा 89 कॉलेजेस जे बॅन करण्यात आली त्यापैकी 30% कॉलेजेसमध्ये एक कॉमन गोष्ट आढळली, ती म्हणजे मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये फायर अँड सेफ्टी सर्टिफिकेट जे आहे ते त्यांच्याकडे उपलब्धच नव्हतं। किती मोठी शोकांतिका म्हणावी, जर एखाद्या वेळेस आग जर लावली कॉलेजेसमध्ये, होऊ नये बट एखाद्या वेळेस लॅबमध्ये एखादा प्रयोग करताना जर आग यदाकधीच लागली तर यांच्याकडे सर्टिफिकेटसुद्धा उपलब्ध नव्हतं। त्यानंतर इनकम्प्लीट बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये बघत असाल तुम्ही, ॲडमिशन घ्यायला जातो आपण फार्मसी कॉलेजला, बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन स्टार्ट झालेलं राहतं, 2 फर्स्ट सेकंड फ्लोअरला कॉलेज स्टार्ट राहतं आणि 3rd फ्लोअरला त्यांचं कन्स्ट्रक्शन स्टार्ट राहतं। असंही चालत नाही, ॲज पर नियमाने कंप्लीट बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन झालेलं पाहिजे। आणि काही कॉलेजेस ते एवढे बहादूर की त्यांनी लोकेशनच चेंज दाखवली, म्हणजे कशी, सपोज बुलढाण्यामध्ये फार्मसी PCIला सांगितलं की प्रॉपर बुलढाण्यामध्ये जयस्तंभ चौकामध्ये आम्ही फार्मसी कॉलेज ओपन केलं, PCIला डॉक्युमेंटसुद्धा सर्व पाठवले। मात्र जेव्हा इन्स्पेक्शन कमिटी इन्स्पेक्शन करण्यासाठी जयस्तंभ चौकामध्ये गेली तिथं कॉलेजेस नव्हतं, कॉलेजेस तिथून सागवण म्हणजे 5 ते 10 किलोमीटर अंतरावरती होतं। तर असंही यांच्या निदर्शनास आलेलं आहे। त्यानंतर एक आणखी हसण्यासारखं मोठं कारण, जेव्हा PCIला यांनी सांगितलं की या ठिकाणी आमचं कॉलेजेस आहे, कमिटी गेली इन्स्पेक्शन करायला गेली तर तिथं फार्मसीचं कॉलेजेस उपलब्ध नाही, तिथं शाळा म्हणजे 4थी 5वी 6वीच्या शाळा तिथं भरत आहे, म्हणजेच दाखवायचं फार्मसीचं कॉलेज आहे बट रन करायचं शाळा, असेही प्रकारे ते घडलेले आहे। त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट कमी आहे, 3च एका कॉलेजमध्ये 60ची बॅच आणि 3 विद्यार्थी फक्त त्या कॉलेजेसमध्ये आढळले, म्हणजे प्रवेश 3 जणांचे होते, त्यामुळे कमी प्रवेशामुळे सुद्धा प्रवेश बंदी या कॉलेजेसवरती घालण्यात आली। मल्टिपल कॅम्पस रन केलेलं आहे, मल्टिपल कॅम्पस रन करायला प्रॉब्लेम नाही आहे, मात्र मल्टिपल कॅम्पस म्हणजे कसं, एकाच ठिकाणी BMS BHMS फार्मसी BTech असेल असे एकाच कॅम्पसमध्ये असतात, मात्र कॅम्पसचा जो एरिया आहे फार्मसीचा वेगळा पाहिजे, BTechचा वेगळा पाहिजे, BMSचा वेगळा पाहिजे, MBBS असेल तर MBBSचा वेगळा पाहिजे, असं PCIचं नॉर्म्स म्हणतं। तर मल्टिपल कॅम्पसचा एरिया जो आहे तो संमिश्र पद्धतीचा होता, त्यामुळे सुद्धा काही कॉलेजची मान्यता नाही तर प्रवेश बंदी 2025-26 वर्षासाठी घालण्यात आलेली आहे। डिफिशियंट लॅबोरेटरी इक्विपमेंट, ह्या तर सर्वीकडे प्रॉब्लेम आहे, विद्यार्थी राहतात 60, ग्लासवेअर जर आपण ज्या वेळेला आपण लॅबोरेटरीजमध्ये जातो, जेव्हा प्रॅक्टिकल करायची वेळ येते तेव्हा ग्लासवेअरच राहत नाही किंवा मायक्रोस्कोप राहत नाही, सर्व 60 जण आणि एक मायक्रोस्कोप। PCIने कम्प्लिटली नवीन कॉलेज जर ओपन करत असाल तर पूर्ण नियम ठरवून दिलेले आहे की एवढ्या विद्यार्थ्यांमागे एवढे मायक्रोस्कोप पाहिजे, एवढ्या विद्यार्थ्यांमागे एवढे ग्लासवेअर पाहिजे, एकाही विद्यार्थ्याला काही कमतरता पडण्याचं काम नाही, केमिकलसुद्धा व्यवस्थित दिले गेले पाहिजे। मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये केमिकलच अवेलेबल राहत नाही, बिकॉज ते महागडे केमिकल मिळतात, तर काही कॉलेजेसमध्ये ते कमी प्रमाणात भरतात, लिहिलेलं काही वेगळं आहे वेगळेच, तर असे प्रकार घडलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे, आपण कंप्लीट पैसे कॉलेजला देत आहोत, कॉलेजचं काम आहे की कंप्लीट फॅसिलिटी आपल्याला प्रोव्हाइड करणे, तर हे कॉलेजेस करत नाही, मग पैसे आपल्या खिशामध्ये ठेवतात, हे सर्वीकडेच चालते, एकाच कॉलेजेसमध्ये सर्व कॉलेजेस एकाच माळेची मणी आहे। त्यानंतर इनसफिशियंट लायब्ररी एरिया, लायब्ररीचा जो एरिया आहे PCIने ठरवून दिलेला आहे,
तो मी समोर सांगणारच आहे तुम्हाला. PCIचे नॉर्म्स काय आहे, कॉलेज एक आयडियल कॉलेज कसं असावं, तर ते मी या व्हिडिओच्या एंडला पूर्ण कंप्लीट व्हिडिओ यामध्ये ॲड केलेच आहे मी. मात्र हे आपण कारणं बघत आहोत. इनसफिशियंट लायब्ररी एरिया, त्यानंतर लायब्ररीचे बुक्स PCI सांगते की एवढे पाहिजे, हे यांच्याकडे कमी भरतात, हे एक रिझन आहे. मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये कॉमन बॉईज आणि गर्ल्स रूम्स नाही आहेत. तुम्ही बघत असाल प्रत्येक कॉलेजेसमध्ये कॉमन बॉईज रूम आणि कॉमन गर्ल्स रूम पाहिजे. मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये अवेलेबल नाही आहे. ज्या ठिकाणी अवेलेबल आहेत तर एरिया खूप कमी यांनी ठेवलेला आहे. त्यानंतर डिफिशियंट टीचिंग स्टाफ, हे तर रोनं प्रत्येक कॉलेजेसचं आहे. डिफिशियंट म्हणल्यापेक्षा हायली क्वालिफाईड स्टाफ राहत नाही. नेमकेच B फार्मसी पासआउट झालेले, नेमकेच M फार्मसी पासआउट झालेले विद्यार्थी लगेच शिक्षक म्हणून घेतात, यांच्याकडून बॉन्ड करून घेतात किंवा यांना 15-20 हजार रुपये पेमेंट देतात. यांच्या खात्यामध्ये ॲक्च्युली तर 60-60 हजार रुपये, मात्र यांना 15-20 हजार रुपये पेमेंट घेण्याची मुभा राहते आणि बाकी जे कॉलेजचे ट्रस्टी असेल, जे संस्थापक असेल, यांना रिटर्न पैसे करावे लागतात. ही शोकांतिका म्हणावी लागेल आपल्या सध्याच्या कंडिशनची. नंतर काही कॉलेजेसमध्ये असं आढळलं की सॅलरी स्लिप जी आहे ती वेल मेंटेन केलेली नाही आहे. सॅलरी स्लिप का मेंटेन करत नाही आहे स्टाफची, तर हेच रिझन. टीचिंग स्टाफला देतात, ॲक्च्युली त्यांना पेमेंट असतं 60-70 हजार 80 हजार रुपये, मात्र त्यांना देतात 20 हजार रुपये आणि त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतं ॲक्च्युली पेमेंट. त्यांच्या अकाउंटमधून यांना परत कॉलेजच्या संस्थापकांना द्यावं लागतं 50-60 हजार, जेवढी त्यांचं ठरलेलं राहतं तेवढे पैसे रिटर्न द्यावं लागतात. तर त्यामुळे सॅलरी स्लिप हे मेंटेन नाही ठेवू शकत. तर असे हे संपूर्ण प्रकरण, हे मी जे रिझन घेतले कॉमन रिझन आहे की एवढे कॉमन रिझन मला आढळले. तसे तर भरपूर मल्टिपल रिझन दिलेले आहे PCIने, DTEने की या कारणांमुळे आम्ही तुमचे कॉलेजेस प्रवेशबंदी घालत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया स्टँडर्ड इन्स्पेक्शन फॉर्मॅट. म्हणजेच जेव्हा हे इन्स्पेक्टर DTE जे इन्स्पेक्शन करते त्यामध्ये स्टँडर्ड इन्स्पेक्शन फॉर्मॅट दिलेला राहतो. या फॉर्मॅटमध्ये कोणकोणत्या बाबी दिलेल्या राहतात. म्हणजेच एक असं समजू शकता इन शॉर्टमध्ये आयडियल फार्मसी कॉलेजेस कसं असावं. तर आपण आता बघणार आहोत की एरिया कॉलेजेसचा किती असायला पाहिजे, स्टाफ किती असायला पाहिजे, या सर्व बाबी आपण आता बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड इन्स्पेक्शन फॉर्मॅट आपण बघू शकता की जेव्हा इन्स्पेक्टर येतो तेव्हा इन्स्पेक्शनसाठी हा फॉर्मॅटचा यूज ते लोक करतात. या फॉर्मॅटवरून आपल्याला कळू शकतं की एका आयडियल कॉलेजमध्ये काय काय असायला हवं. तर बघा, आता मी मेन थिंग्स, खूप मोठा 40 पेजेसचा हा फॉर्मॅट आहे, पण मी मेन थिंग्सच आपण इथे डिस्कस करणार आहे. तर आपण डायरेक्टली जाऊया पेज नंबर 5 वरती. बघा, इथे 6 वरती जाऊया आपण. अवेलेबिलिटी ऑफ लँड फॉर D फार्मसी B फार्मसीसाठी. डिस्ट्रिक्ट असेल तर 2.5 एकरची जागा पाहिजे आणि जर मेट्रो सिटीज असेल तर अर्धा एकर जरी असेल 0.5 एकर तरी चालते. ठीक आहे. बिल्डिंग ओन आहे, रेंटेड आहे, लीज आहे, सर्व इन्फॉर्मेशन इथं द्यावं लागते. क्लासरूम, सेकंड पॉईंट बघा, क्लासरूम D फार्मसीसाठी 2 रिक्वायर आहे, B फार्मसीसाठी 4 आहे आणि एरियासुद्धा 90 स्क्वेअर मीटर्स पाहिजे एका याचा. ठीक आहे. लॅबोरेटरी रिक्वायरमेंट फॉर बोथ D फार्मसी आणि B फार्मसी आपण बघू शकता. लॅबोरेटरीचा एरिया फॉर B फार्मसी कोर्सेस 10 लॅब असणं आवश्यक आहे. 10 लॅब. आता तुम्ही बघा, B फार्मसीच्या खरंच तुमच्या कॉलेजला राहतात का, तर नाही राहत. लॅबोरेटरी फॉर D फार्मसी 3 लॅब पाहिजे आणि त्याचा एरिया समोर दिलेला आहे. B फार्मसीच्या लॅबचा 90 स्क्वेअर मीटर्स पाहिजे आणि 75 स्क्वेअर मीटर पाहिजे D फार्मसीसाठी. यामध्ये 10 लॅब कशा दिलेल्या आहे. फार्मास्युटिक्ससाठी 3 लॅबोरेटरीज, फार्मास्युटिकल केमिस्ट्रीसाठी 3, फार्मास्युटिकलसाठी ॲनालिस्टसाठी 1, फार्माकोलॉजीसाठी 3 लॅबोरेटरीज, फार्माकोग्नोसाठी 2, फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजीसाठी 1 लॅबोरेटरीज. अशा टोटल नंबर ऑफ लॅबोरेटरी फॉर B फार्मसी आणि D फार्मसी कोर्सेस 13, म्हणजेच 10 B साठी आणि 3 D फार्मसीसाठी. प्रिपरेशन रूम वेगळे पाहिजे 10 स्क्वेअर मीटरची. एरिया ऑफ द मशीन रूम, ज्या मशीन वगैरे राहतात त्यासाठी वेगळी. सेंट्रल इन्स्ट्रुमेंट रूमसुद्धा पाहिजे. स्टोर रूम पाहिजे, फर्स्ट स्टोर रूम सेकंड. आता खरंच एवढं मेंटेन होतं का, आपण स्वतः बघा. जे B फार्मसी जे व्हिडिओ बघत असतील त्यांनी कमेंट करून कळवा तुमच्या कॉलेजमध्ये किती लॅब टोटल आहे. ठीक आहे. आता आणखी समोर आपण बघूया. प्रिन्सिपल चेंबर रिक्वायरमेंट ॲज पर नॉर्म्स किती आहे, 1 पाहिजे. ठीक आहे. प्रिन्सिपलचं चेंबर सर्व कॉलेजला राहतं, 13 स्क्वेअर मीटर्स तिथे एरिया राहतो. त्यानंतर
HOD फॉर बी फार्मसी किती पाहिजे, मिनिमम 4. आपल्याकडे किती राहतो, हार्डली 1 किंवा 2 HOD राहतात. त्यांचा रिक्वायरमेंटसुद्धा त्यांच्या रूमची दिली आहे 20 स्क्वेअर मीटर्स × 4. फॅकल्टी रूम पाहिजे ते तर राहतातच, ठीक आहे. बट एक 6 आहे म्युझियम, लायब्ररी, ॲनिमल हाऊस अँड अदर फॅसिलिटी. मोस्ट ऑफ द कॉलेजमध्ये ॲनिमल हाऊस नाहीच आहे. ॲनिमल हाऊस जरी असलं तरी 80 स्क्वेअर मीटर पाहिजे. तिथे परत ते माऊस वगैरे पाहिजे, मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये नाही आहे. बघा, लायब्ररी पाहिजे एक 150 स्क्वेअर मीटरची, म्युझियम पाहिजे, ऑडिटोरियम हॉल पाहिजे, हर्बल गार्डनसुद्धा पाहिजे, ठीक आहे. आता हे फक्त कागदावरती दाखवतात, ॲक्च्युअल यांच्याकडे राहत नाही. सर्वात इम्पॉर्टंट स्टुडंट फॅसिलिटीजसाठी काय आहे, गर्ल्स कॉमन रूम, बॉईज कॉमन रूम एक आवश्यकच आहे. किती, 60 स्क्वेअर मीटरची. मोस्ट ऑफ द कॉलेजमध्ये गर्ल्स बॉईज कॉमन रूम राहत नाही. इथं अवेलेबल आहे की नाही हे इथं रिमार्क करतात ते. पॉवर बॅकअप प्रोव्हिजन आहे की नाही. त्यानंतर कॉम्प्युटर रूम फॉर बी फार्मसी कोर्सेस एक पाहिजे. कॉम्प्युटर किती पाहिजे, एक सिस्टम फॉर एव्हरी 10 स्टुडंट. म्हणजे 60ची बॅच असेल तर नाही काही तर 6 तरी कॉम्प्युटर त्यांना पाहिजे. मात्र खरंच राहतात का, तर नाही. मल्टीमीडिया प्रोजेक्टर, जनरेटर एक पाहिजे. प्रिन्सिपलची क्वार्टर ॲम्युनिटीज डिझायरेबल. मोस्ट ऑफ द कॉलेजेसला नाहीच आहे प्रिन्सिपल क्वार्टर, स्टाफ क्वार्टर पण नाही आहे. कॅन्टीन ठीक आहे, सर्व कॉलेजला राहते. गेस्ट हाऊस 80 स्क्वेअर मीटरचं पाहिजे. लायब्ररी आणि बुक्स हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नंबर ऑफ बुक्स जे आहे 1,500चं एक आवश्यक आहे कोणते कॉलेजमध्ये. मात्र तुम्ही बघू शकता लायब्ररीमध्ये बुक्स राहत नाही. प्रत्येक वर्षी 150 बुक्स ॲड यामध्ये व्हायला हव्यात. हा एक महत्त्वाचा पार्ट आणखी डिस्कस करण्यासारखा आहे. स्टुडंट आणि स्टाफचा रेशो किती पाहिजे, तर थेअरीसाठी 6:1 म्हणजे 60 जर विद्यार्थी असेल तर एक टीचर पाहिजे आणि प्रॅक्टिकलसाठी 20:1. ठीक आहे, थेअरीचा तरी होऊन जाते, 60 स्टुडंटच्या मागे एक टीचर राहतो. मात्र प्रॅक्टिकलचं हे थेरॉटिकलीच हे लोक करतात. इफ मोर दॅन 20 स्टुडंट इन बॅचेस 2 स्टाफ टू बी प्रेझेंट प्रोव्हाइडेड द लॅब इज स्पेशियस. हे फक्त कागदावरती राहते, ॲक्च्युअलमध्ये होत नाही. आता आपण डायरेक्टली जाऊया 21 पेज नंबरवरती, जिथे की ॲक्च्युअल लॅबमध्ये काय काय पाहिजे ते आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे, किती स्टाफ वगैरे पाहिजे, कसं पाहिजे हे दिलेलं आहे यामध्ये. मात्र काय ते जस्ट नावापुरते हे लोक स्टाफ भरतात. ज्या विद्यार्थ्यांचं M.Pharm झालं आहे त्यांच्याकडून डॉक्युमेंट घेतात, त्यांना 5-5 हजार देतात आणि टीचर दाखवतात ते. हे सर्वांना माहिती आहे. ही की म्हणजे लपवण्यासारखी नाही आहे गोष्ट. बघा, आता हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, इक्विपमेंट अँड ॲपॅरेटस. आता 60ची जर बॅच असेल तर एवढे इक्विपमेंट पाहिजे एका कॉलेजमध्ये. आता तुम्ही खरंच बघू शकता हे इक्विपमेंट तुमच्याकडे तुमच्या लॅबमध्ये राहते का. फायझर टाईप हार्डनेस टेस्टर एक, टॅबलेट डिसइंटिग्रेशन ॲपॅरेटस एक. ते मी तर म्हणतो हे नावच तुम्ही फर्स्ट टाईम ऐकलेले असेल. कॅप्सूल फिलिंग मशीन एक, डिजिटल बॅलन्स एक. ठीक आहे, हे जस्ट मी स्क्रोल करत आहे, तुम्ही चेक कराल तुमच्या कॉलेजमध्ये आहे की नाही आहे. ॲटोक्लेव एक पाहिजे, हॉट एअर स्टरलायझर एक पाहिजे, ॲसेप्टिक कॅबिनेट एक पाहिजे, लॅब सेंट्रिफ्यूज एक पाहिजे, रिफ्रॅक्टोमीटर एक पाहिजे. ठीक आहे, आपण बघू शकता एवढे मोठे ॲपॅरेटस आहे. मी प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आहे, बट आपण इथे बघू शकता. कलोरोमीटर, ऑटोक्लेव स्टरलायझर. आता हे आणि यामध्ये आणखी एक विशेष, हे फार्माकॉलॉजीसाठी वेगळे ॲपॅरेटस, फार्माकॉग्नोसिससाठी वेगळे, फार्मास्युटिक्ससाठी वेगळे दिलेले आहे. आता फार्माकॉलॉजीसाठी बघा, मायक्रोस्कोप जर 20ची बॅच असेल तर 15 मायक्रोस्कोप त्या फार्माकॉलॉजीच्या लॅबमध्ये पाहिजे. खरंच फार्माकॉलॉजीच्या बॅचमध्ये 15 मायक्रोस्कोप राहतात का, तर नाही. ऑल पूर्ण कॉलेज मिळून 15 ते 20 मायक्रोस्कोप इथे तुम्हाला बघायला मिळतील. मॉडेल फॉर व्हेरियस ऑर्गन, सेंट्रिफ्यूज मशीन. तर हे आपण बघू शकता एवढी रिक्वायरमेंट दिलेली आहे. जेव्हा हे इन्स्पेक्टर लोक येतात इन्स्पेक्शनसाठी तर हे A to Z चेक करतात की किती मशिनी आहे किती नाही आहे. समोर रिमार्क ऑफ द इन्स्पेक्टर दिलेला आहे की ह्या मशिनी आहेत की नाही आहे. तर या कॉलेजेसला एवढ्या मशिनी एवढे ॲपॅरेटस ठेवणं आवश्यक आहे, मात्र हे लोक काय करतात, ठेवत नाही. याचा तोटा असा होतो की विद्यार्थ्यांना
याचा तोटा असा होतो की विद्यार्थ्यांचं नुकसान इथे कुठेतरी निश्चित प्रकारे होतं. आता मी जे स्टार्टिंगला सांगितलं की का बरं या कॉलेजेसच्या मान्यता प्रथम वर्षाचे प्रवेश बंद झाले, तर हे जे रिमार्क बघत आहात तुम्ही, हे रिमार्क म्हणजे एवढे पॅरामीटर आहे, अवेलेबल आहे की नाही, वर्किंग आहे की नाही, अवेलेबल असलं तर, आणि रिमार्क आहे इन्स्पेक्टरचं. तर रिमार्क जे दिलेले, जे अवेलेबल नाही त्यांनी ते रिमार्क दिलेले, आणि त्यामुळे या कॉलेजेसचे प्रवेश बंद झालेले आहे इन शॉर्टमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, हे PCIने सर्क्युलर जारी केलेले आहे, आपण बघू शकता. ऑल युनिव्हर्सिटीजला पाठवलेले आहे. सब्जेक्ट आहे नॉट टू मेक ॲडमिशन स्टेटस फॉर 2025-26 ॲकॅडमिक इयर इन फर्स्ट इयर बाय PCIचं लेटर 15 सप्टेंबरला आलं आहे फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. म्हणजेच फर्स्ट इयरला या कॉलेजेसना ॲडमिशनची परमिशन न देण्याबाबत आहे. सरळ इथे सर्व त्यांनी हिस्ट्री वगैरे पण दिलेली आहे. यामध्ये दिलेलं इट वॉज डिसाइडेड टू प्लेस द 71D फार्मसी अँड 18B फार्मसी इन्स्टिट्यूट इन नॉट टू मेक ॲडमिशन कॅटेगरी इन फर्स्ट इयर 2025-26 इयर. ठीक आहे. तर कोणकोणते कॉलेजेस आहे ते आपण बघणार आहोत. आता बघा, हे कॉलेजेसची लिस्ट दिलेली आहे. ही PCIच्या ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा अवेलेबल आहे, माझ्या इंस्टाग्राम ग्रुपला सुद्धा अवेलेबल आहे. तर यामध्ये स्टार्टिंगला इन्स्टिट्यूट नेम दिलेले, कॉलेजचं नाव. सर्वात इम्पॉर्टंट आपल्याला इथं डिफिशियन्सी रिपोर्टेड इन शो कॉज नोटीस बाय डायरेक्टर ऑफ MSBT. तर आपण बघू शकता एक सिम्पल फायर सेफ्टी सर्टिफिकेट फ्रॉम कॉम्पिटंट ऑथॉरिटी नॉट अवेलेबल, इक्विपमेंट अँड इन्स्ट्रुमेंट नॉट अवेलेबल ॲज पर PCI नॉर्म्स, असे दिलेलं आहे. सिम्पल होते. यांनी जर कंप्लीट केलं असतं तर यांच्यावर ही वेळ कदाचित नसती आली. हे कॉलेजेसचे नाव आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये कोल्हापूर, नागपूर, ताराणी कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर आहे. ज्यांनी नॉन ॲग्रिकल्चर ऑर्डर इज नॉट अवेलेबल असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर चंद्रपूर कॉलेज ऑफ फार्मसी चंद्रपूरचं सुद्धा नाव आहे. नागपूरचे आहे, वर्धा आहे, गोंदिया आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे महात्मा फुले फार्मसी कॉलेज अकोल्याचं सुद्धा आहे. फॅकल्टी मेंबर नॉट ॲज पर PCI असं रिमार्क दिलेलं आहे. कर्मयोगी तात्यासाहेब बोंदर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चिखलीचं सुद्धा यामध्ये नाव आहे. फायर अँड सेफ्टी सर्टिफिकेट नॉट अवेलेबल असं रिमार्क दिलेलं आहे. आशीर्वाद कॉलेज ऑफ फार्मसी भंडारदरा आहे. फायर अँड सेफ्टी, तेच मी जे स्टार्टिंगला सांगितलं की मेजर याच रिझनमुळं नाही दिलेलं. नाशिकचं सुद्धा त्याच रिझनमुळं नाही दिलेलं आहे. तर हे कॉलेजेस आहे मित्रांनो, आणि साईडला रिमार्कसुद्धा दिलेले का बरं या कॉलेजेसचे परमिशन या वर्षीसाठी कॅन्सल करण्यात आलेले म्हणून. आता डिग्रीचे कॉलेजेस, हे बघा, हे डिग्रीचे कॉलेजेस आहे. हे डिग्रीचे कॉलेज B फार्मसीचे. तर एवढे कॉलेजेस आहे, तरी प्रवेश करताना थोडंसं आपण याकडे थोडंसं बघावं. तर विद्यार्थी मित्रांनो, असा हा संपूर्ण व्हिडिओ होता. जे फार्मसी कॉलेजेस बॅन करण्यात आलेले आहे प्रवेशापासून, प्रथम वर्षाचे प्रवेश त्यांना देण्यात येत नाही आहे, तर हे कॉलेजेस आहे. व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ आपल्या कॉलेजच्या ग्रुपवरती शेअर करा. कारण आता तुम्हालाही कळालं आहे, विद्यार्थ्यांनासुद्धा कळालं आहे की आपल्या कॉलेजमध्ये काय असायला हवं आणि काय नसायला हवं, किती स्टाफ पाहिजे, किती ॲपरेटस पाहिजे, किती लॅब पाहिजे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या कॉलेजमध्ये स्वतः उभं होऊन हे विचारू शकतात की सर मला मायक्रोस्कोप पाहिजे प्रॅक्टिकल करण्यासाठी, आणि तुम्हाला हक्क आहे, बिकॉज मी फीज त्यासाठी पेड केलेली आहे. ही तुमची जबाबदारी आहे की मला तो अवेलेबल करून द्यावा. जेही प्रॅक्टिकल करत असाल, थेअरीमध्ये जर तुम्हाला टीचर नसतील तर ती कॉलेजेसने तुम्हाला अवेलेबल करून देणं त्यांचं काम आहे, बिकॉज तुम्ही त्यासाठी पैसे पेड केलेले आहे. मॅक्झिमम व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.